शिंदे नाईकांमध्ये पुन्हा माना दोनदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलल्याचा आरोप करत शिंदे सेना संतप्त झाली। या वादाला कारण ठरली ती निमंत्रण पत्रिका। ही निमंत्रण पत्रिकाच पहा। नवी मुंबईतल्या आरोग्य सेवांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलंय। या पत्रिकेत वनमंत्री गणेश नाईक, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची नावं आहेत। मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव गायब असल्यामुळे नवी मुंबईत शिंदे सेना आणि नाईकांमधला जुना वाद पुन्हा नव्यानं पेटलाय। यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांची गाडी अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत घडल्या प्रकाराचा निषेध केलाय, तर महापौरांनी निमंत्रण पत्रिकेचं समर्थन केलंय। आम्ही निषेधच करतोय। सकाळपासून आम्ही तोच आमचा कार्यक्रम चालू आहे। ज्या ज्या ठिकाणी असं जर त्यांनी जर हम करे सो कायदा यांनी जर स्वतः चालवायला बघितला तर आम्ही शिवसैनिक कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार नाही आणि जशाच तसे आम्ही उत्तर देणार। ज्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण सर्व स्तरातल्या मंत्री लोकप्रतिनिधी करतो, पण आपली महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि GR प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नियमावली जी आहे ती आपण तंतोतंत पाळलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण ही पत्रिका छापलेली आहे। विशेष म्हणजे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंनीही शिंदेंची पाठराखण करत नाईकांवर आगपाखड केली आहे, तर नाईकांनीही तेवढ्याच आक्रमकपणे त्यांना प्रत्युत्तर दिलंय। हा अहंकार आहे, हा माज आणि मस्ती आहे, बाकी काय याला शब्द नाहीत माझ्याकडे। प्रत्येक वेळी प्रत्येकाला डावलायचं, ते पालकमंत्री आहेत, नाव टाकायचं ते तर काय येत नाही ना, तुम्हीच करताना प्रत्येक मी कधी ऑब्जेक्शन घेतलंय का? आता मी पक्षाला सांगितलेलं आता मी थांबणार नाही आणि माझ्यावर पुढे अन्याय अत्याचार केला तर त्याची मी गय करणार। मात्र पत्रिकेमध्ये एक नाव चुकलं हे नकळत झालं का जाणीवपूर्वक? कुठलं इथं असलेल्या लोकांचं नाव घेतलं पत्रिकेमध्ये एक नाव आपलं चुकलं। पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव। या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे शेवटच्या टोकापर्यंत। कोणी असलं उल्लेख नसता केला आजवर तुम्ही बघा जे जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे। या दोन्ही नेत्यांमधील काटशहाची पार्श्वभूमी विसरून चालणार नाही। 2022 पासून शिंदे सेना भाजप सोबत असली तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये धुमसत असलेला वाद अद्याप शमलेला नाही। याआधी या दोन नेत्यांमध्ये झालेल्या वादाच्या घटना पाहूया। जून 2026 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलं। मार्च 2026 गणेश नाईक नवी मुंबई पुरता मर्यादित नेते म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांवर टीका केली। नोव्हेंबर 2025 नवी मुंबई महापालिकेत 14 गावांच्या समावेशाच्या एकनाथ शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांनी जोरदार विरोध केला। फेब्रुवारी 2025 शिंदेंना शह देण्यासाठी गणेश नाईक यांनी नवी मुंबई सोडून ठाण्यात जनता दरबाराचं आयोजन केलं। हा वाद केवळ निमंत्रण पत्रिकेपुरता मर्यादित नाही, हा संघर्ष आहे नवी मुंबईतील राजकीय वर्चस्वाचा। एकीकडे ठाणे जिल्ह्यात आनंद दिघेंनंतर एकनाथ शिंदेंनी एक हाती नेतृत्व निर्माण केलं, तर दुसरीकडे नवी मुंबईत गणेश नाईक आजही किंग मेकरच्या भूमिकेत राहिलेत। त्यामुळे नवी मुंबईत शिंदेंचा विस्तार आणि नाईकांचा प्रभाव यांच्यातला संघर्ष वेळोवेळी पाहायला मिळालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।